ताजे गती तो सांगता की जन्मजन्मांताचे एक आज्जेन त्यांनी सांगितल्याचं स्वाम्यानं म्हळ्यार कसं म्हणते सौंदर्य रूप ते आमवान करून सगुण रूपाचे उपासना मार्ग सोदून काढला लोकांत ओच मार्ग सुलभ साध्य म्हणून वेद व्याचान चांगला एक मार्गान करे म्हळ्यार मूर्ती पूजा करे तुम्ही जाय ना मागीर तीच मूर्ती तुका खंय वता न्ही दिसता आतां आमगेर भितर एक मूर्ती आसता आमी एक देवा एक म्हण आमगेर भितर एक आमगेलो ओ म्हूण एक आसा वय भितर कित्याक म्हळ्यार भक्त सांगता संतो देवाक कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी वसते माझ्या नित्य अंतरात मूर्ती तुगेल भितर मुगेल बसली देवता नाका जालें येवकार तें संता म्हणून सात शिवाय आमकां न्ही आमकां भितर येना भायर येना हांगा मूर्तीन तूं येना आमकां थंय येना तशें ना कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वर रामेश्वर आणि काशी सुद्धी देवाक हांगा उपाशी घाला ताका भितर एक भितर आसता तशी तशें तो सांगता की सुलभ मार्ग होते भगवंताले महिमा विशेषಗಳು तागेले महिमांस पळय श्रवण करतना मनन केल्यार ते श्रवण मनन ಮಾಡಿದರೆ अनन्य श्रद्धे विश्वास आमकां दवरून विश्वास दवरून भक्ती केल्यार मनुष्य शुद्ध जावन तागेले ज्ञान चक्षु ओपन जाता ताका आपणितल्या तानेटल्यान देवका म्हणना ಶ್ರದ್ಧೆಯನ್ನು ಇಕ್ಕೊಂಡು ते मनन ಕೊರಕ ಭಗವಂತ ಭಕ್ತಿ आणि महिमा ವಿಶೇಷಗಳ ಕುರಿತಾಗಿ ನಮ್ಮ ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರತಿಪಾದಿತ केलेले मस्त केला आमगेले पुराण बरें सगळी महाभारत केले देवा विशयी होते देव म्हळ्यार आमगेले भितर सुचोवच ताजेन पुराण श्रवण भक्तीक कारण जावन मुक्तीपथ सुलभ करून दिता म्हणच्या भितर कांय संशय ना म्हणटा आमकां भक्ती येईल तवली मुक्ती येवची त्या शिवाय येना ताका जीवन मुक्तीक भक्ती शिवाय अन्यथा मार्ग ना तू कस्सन तू शास्त्रवाडी वाजी कसलें करी कांय प्रयोजन ना आरु शास्त्रಗಳ ನೋದಿದರೇನು ಮೂರಾರು आमी सगळं नूरारू पुराण म्हणतात नूरारू नाही ಮೂರು ಆರುಗಳು म्हळ्यार 18 पुराण ಮೂರಾರು पुराण नूरारू पुराण ना की 18 पुराण सुचे ಆರು ಶಾಸ್ತ್ರಗಳ ನೋದಿದರೇನು ಮೂರಾರು ಪುರಾಣವ ಪಠಿಸಿದರೇನು ಸಾರ ನ್ಯಾಯ ಕತೆ ಕೇಳಿದರೇನು ಧೀರನಾಗಿತ ಪೇಳಿದರೇನು ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುದೇ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮ ನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುದಿ ಪರಿ ಅನೇಕ ಶಾಸ್ತ್ರವನೋದಿ ವ್ಯರ್ಥವಾಯ್ತು ಬಕುತಿ ದೊರೆಯದಣ್ಣ मुकुदी कितलेय तू शास्त्रवादी गुरुले का आशीर्वाद तुका जावो का वेवे ताजे खातीर ते सांगता जीवन मुक्तीक भक्ती शिवाय अन्यथा मार्ग ना पुराण इतिहासा भितर अर्थात देवाल कथा श्रवणा विशयांत आमगेले परम गुरू जावन आशिल्ले श्रीमद सुधींद्र तीर्थ काशी मठाचे श्री काशी मठाधीश जावन श्रीमद सुधींद्र तीर्थ पादान तांगेले अमृतवाणींतू तांणी संदर्भार उल्लेखिसिल्लें एक सूक्त तांणी सांगता कसो म्हळ्यार जन्म जन्मांतराचे सुकृतात पुण्या फलन हो मनुष्य जन्म आमकां प्राप्ती जाल्ला स्वाम्यान सांगचे जन्म जन्मांतरां केल्लें पुण्यान आमगे हातपाय नांक काना सम्मासून पापा फल गरुड पुराणां सांगलें पळय जल्मा येतना तागेले व्याधी कुरडो लंगडो पांगडो जाता थंय कळटा खंय पुली जल्मा पाप केलें म्हूण ते लक्षण दिसतात चिन्ह दिसतात म्हणलें पळय पयरे जल्मा येतना चिन्ह दिसता मागीर येता मागीर रोगात जावचे हाका सगळ्यात आमकां कसले रोग आमी केल्लेलें हांव कोणाकूय तशें करनी चोय बिणी म्हाकाय ते गजाल कोणा जावका विंगड जाणांक हांव केल्लेलें न्हू म्हाका जावचें हांव वयलें न्हू हांव खावचें
आता म्हाका डायबिटीज जावन हांव केल्लेलें हांव लॅक करूं का म्हणल्यार तुका जर कोण केल्लें लॅक केल्लो हांवें आतां न्ही जाल्यार फुडलें जालें आतां केलां म्हणून आमी नंगनान पळय आनी धृतराष्ट्रान सांगचें सर आमगेलो बुद्धी ताका तो सांगता संजया ह्या जल्मा कोणाकय कुचलें हांव वायट केलो म्हाका कांय बुद्धी बरोत दवर गोतू ना रे पुरू जल्मा केलेलें कितकी न्हय रे खंय न्हय राया हेच जल्मा केलें तुवें पुरू जल्मा म्हाका शिदाव नको आतां केलेलें आमी पळय इंदिनो जन्म ಹೆಂಗಾದರ ಆಗಲ್ಲ ಹಿಂದಿನ ಸಲ ಹೋತ್ರಿ ಪುರಂದರ ವಿಠಲ म्हणजे पुढे केलें फुडली जल्मान तुजे आतां आमी दुदान दुल्लेल म्हण लेखलां ह्या जल्मान तुवें केलें ना जाय म्हणून ना आमकां गुत्ता तें पाप म्हणून कळतन वेळ जाला प्रायश्चित जाल्यार पुणी पुरो तेवें केलेलें ना ताजे कितें सांगता स्वाम्यान सांगिल्लें आसा जन्मांतरा सुकृता पुण्यान मनुष्य जल्म प्राप्त जाला तसल मनुष्य जल्म प्राप्त जाल्लेले तावळी प्राप्त जाले सार्थक करून घेवका तो म्हणलें प्राण्यांनी आमकां कसो मागीर हें खावचें जेवचें न्हिदोवचें भोंवचें जालें मागीर प्राण्यांनी आमी एक्क जालीं न्हू चेडूं तांकां जाता आमकां जाता तांकां सुख दुख्ख कसं प्रयोजन ताका ताणें म्हणलें जन्मांतरा सुकृता पुण्यान हें मनुष्य जल्म प्राप्त जालेले तावळी तसल ह्या मानव जन्माक सार्थक करून घेवका व्यर्थ करून घेवच्यानच मनुष्य जल्मा सार्थक केवल देवल अनुग्रहान प्राप्त जाता बरोबर केवल देवाल अनुग्रह म्हळ्यार कशें जालें द्रौपदी अंतू वस्त्रापरणा वळारी तिका कृष्णान हें दिल्लें पक्षी वसन दिल सुताक सर्वय जाणां जय जय द्रौपदी थंय पक्षी लेचले न्हू सफेद जय जय द्रौपदी देवान कशें अनुग्रह केलो रे देवान कशें अनुग्रह केलो बोल रे तिका म्हूण म्हणलें ह्या नमुने अपमान जाता आसतना ಪತಿಗಳೈವರಿದ್ದರೇನು ಸತಿಯ ಭಂಗಕ್ಕೆ ಒದಗಲಿಲ್ಲ ಗತಿ ನೀನೇ ಎನ್ನಲು ಕೃಷ್ಣ ಪೈಲ್ದವಳೆ ಅತಿ ವೇಗದಿಂದಲೇ ಬಂದು ಸಲಹಿದೆ ಕೃಷ್ಣ म्हणटा वैवे ताका जनमेजयाक वैशंपायन महाभारत निमगिता वय रे जनान सकड देवालो अनुग्रह जालो म्हणलें न्हय रे देवालो अनुग्रह म्हळ्यार कसलो रे एक्झॅक्टली गुत्तसो तुका म्हणालो ना म्हणालो देवालो अनुग्रह कसलो म्हळ्यार रे फुडें आमी केलें पुण्यकर्मा पलस पळटें तें आपतकालार येवन उदगुचेंची ती गेले हें पुर्वाक केलेलें पुण्य ना जाल्यार जायना तें काण रप्पनी आमगेले देव उड्डयता बँका तूं गेलें बँका कोटी घेतले आनी डब्बल लोकांक दुड्ड आसा म्हणून तुका आपतकाल आयलो सुद्दां तूं भितर धांवल्यार रे एकावंटास वय सुरू निमगीत तो बॅलन्सच वय लोन जाल्यार दिवया एकावंटास वय ना जाल्यार वच भायर घेत वय तशी देवालेक एक आमी चांग कर्म केल्लेलें पुण्या कर्माचें अकावंट दवरका अगं ती पळय सुद्दां रप्पनी मेळटा आमकां वय वय पप्पासान तूं डेपोजीट करता तुका तें ना मेळचें म्हणून तो सांगता देवालो अनुग्रह म्हळ्यार पुर्वान केलेलें कर्म तें कर्मा फल आपतकालार येवन ओदगुचें आमकां ओदगता तीची देवान वापस दिवची न्हय तें रिटर्न तें वापस येवचें आमकां डिविडेंड समेत म्हणून सांगता ಒದಗುವುದೇ ದೇವರನ್ನ ನಮ್ಮ ಆಪತ್ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಕರ್ಮಗಳ ಫಲವೇ ಒದಗುವುದೇ ಅನುಗ್ರಹ विंगड काय ना ताका देवाल अनुग्रह जावं का देवाल अनुग्रहाक स्वाम्यान म्हणलें तागेल पयर दवरलेली भक्तीच्या अनुग्रहा कारण जाता म्हणून वय वय ताजे अर्थ तोच महाभारतांत तें सांगिल्लें म्हणटना आमकां महाभारत हें सकट स्वाम्यान पुरो वेदशास्त्र वाजिल्ली म्हणटा तांकां प्रती अद्भुत आसा आमी कांय मात आमी काणी रुपार वाचूंक तेन्ना ताका तो सांगता देवाल अनुग्रह केवल देवा वयर दवरलेले भक्तीन मान प्राप्त जाता ती देवाल भक्ती तागेल महिमे श्रवण मननान येवची म्हण देवाल श्रवण केल्लेले तावळी तागेली भक्ती येवची भक्ती येयली तावळी आमी चांग काम करचें केल्लेले तावळी अनुग्रह जावचो देवालो ते दोळताय जायना भक्ती म्हळ्यार कशें जालें भक्ती म्हळ्यार कशें जालें म्हणून आमकां प्रीती वे भक्ती 4 टायपा भक्ती आसता काय एक वात्सल्य एक मित्रत्व म्हळ्यार स्नेह एक प्रणय आनी एक भक्ती वात्सल्य करचें कोणा म्हळ्यार चेडवांक पुत्र वात्सल्य वय वय पुत्र वात्सल्य चेडवांक करचें प्रितीक पुत्र वात्सल्य म्हणचें फ्रेंडा ಒಟ್ಟು करचें प्रितीक फ्रेंड आमगेले मित्रां ಒಟ್ಟು मित्रत्व स्नेह साख्य म्हणचें ताका वय वय प्रणय म्हळ्यार बामणान बायलेक बायलेन बामणां करची प्रिती ती मित्रां वापरूं जायना चेडा वापरूं जायना चेडा वयर बाय प्रणय म्हणून जायना तें वापरचें तिची प्रिती बापसू वयरी आवसू वयरी गुरू वयरी देवा वयरी केलेले तवळ मातृभक्ती
पितृभक्ती थंय प्रणय येना, स्नेह येना, मित्रत्व येना आणि तुका येवंय वात्सल्य येना. येवची वर्ड कसल म्हळ्यार भक्ती, माता भक्ती, पितृभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती, गुरुभक्ती, दैवभक्ती उत्कृष्ट ती भक्ती म्हळ्यार तें सांगता. तेन्ना अनुग्रह म्हळ्यार कसो म्हळ्यार आमी पुढे केलें कर्मा फलाचें आमकां मेळचें म्हणून सांगता. तशी श्रवण केलेलं तवळ मात्र देवा विशयी आमकां ह्या मेळटा. परमात्मा वरलेलं सुदृढ स्नेह पळटी वयली तीच भक्ती म्हणून घेता. आनी आमगेल पत्नी, पती, सूत, बंधू बांधव, ऐश्वर्य, मनेमठादिಗಳು कय हाज्या पशी चड स्वशरिराक पशी चड प्रीती देवा वयर कुर्चस पळय तीच भक्ती. तगेलो कुर्चे स्नेह भक्ती म्हण सामान्य मनशां जाल्यार तागेल गुण रूप स्वभाव आनी तागेल तत्व कळनातील तागेल वाटतं आमकां फ्रेंडशीप जावचें साध्य ना. वय वय एक मनशा जाल्यार आमकां गुण कळका, रूप गोतो ओ ते मायतारेतलो वता तो कोण गो तो प्रीत गो तुका तो म्हळ्यार कोणच बी न्ही. वय वय गुर्तु जावका ಸರಿ ರೂಪ ಗೊತ್ತು ಸುಖ, ಗುಣ ಗೊತ್ತು ಸುಖ, ಸ್ವಭಾವ ಗೊತ್ತು ಸುಖ, ತತ್ವ ಗೊತ್ತು ಸುಖ. ಅದು ತಿಳಿಯದೆ ಅವನಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಉಂಟಾಗಲು ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ कोणालेवय. तशेंच परमात्मा भितर भक्ती आनी प्रीती उंटागोवच्याक तागेल गुण रूप तत्व आमकां कुलंकुश जावन गोत जावका. ताण करची तत्व कसन सांगता तो प्रत्येका भितर. वय वय प्रत्येका भितर ताण देवान उरलो तत्व मात्र विंगड उरलेना. बली चक्रवर्तीला आनी गेलेलो तवळी वामनान पळोवन बारीकूच जाली. शुक्राचार्य सांगता सोनूक रे यज्ञ उठा नुक रे पळ रे कोटी सूर्याप्रभ पडले कोण म्हण पळय हक्क जायना म्हळ्यार देव तो राबला धांवन वचून या 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 म्हण बसयले. तुमी पळयले रे कसन की म्हाका गोयल्यावर दिसता सनकादे म्हूण आयलीशे यज्ञ मुगेल पुर्ती जायनी म्हळ्यार कडे यज्ञ तो यज्ञ तर पुर्त जाता इंद्रा पदव दिव का म्हळ्यार ताजे मदें तो आयला बुद्ध तो वामन अवतार तो सांगता कसन जाय म्हूण निमगे तुका पळोवन म्हाका बारीकूच जाली मेन पितृचो कडेन उद्याक यज्ञ मुगेल कंप्लीट जायनी जाल्यार म्हाका जाल्लेली इतली कुच ताका गोतना हो परमात्मा म्हणून त्यान म्हणे तेज असू सनकादी म्हणून तुम्ही कोण तो म्हणटा हांव एक सादा ब्राह्मण रे म्हणटा कसन जाय म्हण निमगे म्हणटा तुगेले वंशाच्यान उरलेले रे उरलेत म्हूण तूं म्हणटा हिरण्यकश्यप की नाजाल्यार कश्यप की ताजे मागीर विरोचन की प्रल्हाद की सर्वय दैव भक्त आशिल्ले रे म्हणटा. म्हणटा तेच वाटेर तूं गेला पळय तांणी मस्त दान आशिल्लेचे तुका ल्हान विरोचनान किरीट काडल्यार तुका मरण असो म्हळ्यार कई देवतेन मागील तो ब्राह्मण जावन काण दिवन जीव गेला तागेलो जिवत पूण गोत्तो सोनी दिल्या त्या नमुने दानी म्हणटा तेच कुलां तूं आनी शुक्राचार्याला अंडर तूं शिकून आनी पळय भारी नमुन्याचे दानी रे तूं म्हणटा. हां जायत खुशी जाली म्हळ्यार ताका सगळें उडयत वयरी उकळायलो. मागीर म्हणालो कसन जाय म्हूण सांग्या हे वाडी कोरगेचें कन्नी जाय वे तुमकां एक घर जाय वे कसन जाय तो म्हणालो काय ना रे मागीर सांजच्यान हेज्जी पळयला न्हय 3 हेज्जी जागो दित वे तितले पुरो वाचलो पळय रे बली चक्रवर्ती तो अहंकार 3 लोक येत तुमी आतां आसा केळवे एक गांव निमगी सगळी एक नगर निमगी दित पळय हांव बली चक्रवर्तीले याक पण तो कोण दान घेता की जल्मा ताका दान मागूंक पडना तसो जाल्यार 3 हेज्जी जार तो म्हणालो तेन्ना ताण तेन्ना म्हणटा तो सांगता बली चक्रवर्ती महान दानी तो जाल्यार मनशान ताका कितले गतिस्की तितले निमगोका रे तुगेले एक रशस म्हणो जाय जाल्यार 35 निमगीत म्हूण जाल्यार लोभी म्हूण जालो तो न्हय हें आमकां तत्व सांगचें. कितले गतेस्की तितले घेवका चड दिल्यार इतलें म्हाका नाका म्हाका तितले गतेस 100 रुपया निमगुच्या येयल्या ना 1000 दिल्यार 4000 दिल्यार घेवचें नच 100 मानपाक गतीशील मामा तितले दी मागीर हांव ती पावयत पूण घेवका शिवाय 1000 दिता पळया ना म्हूण तो सांगता कितले गतेस्की मनशान तितलें घेवका नेटलेल्याक चड निमगुचो अभ्यास आसा म्हूण जाल्ल्यार ताका लोभी म्हणून घेवन तूं 3 लोक दिल्यार तो अतरप्तू राबता रे येता म्हाका तूं 3 हेज्जी दिल्या पुरो म्हणटा. ही भितर वयल्यान आमकां तत्व सांगचें कोणाले एक जाल्यार एक दित म्हणून बोट दिल्यार हात गेळूनच जाय म्हणून सगळोच कितली जाय कितली मिनिमम अगत्य पडल्या मिनिमम निमगोका शिवाय चड निमगून आचनोक दिल्या इतकें ताका तागेल्या पडना तागेल्या पडल्यार मुख्य न्ही तुका कितलें जाय की तें मुख्य. आमी तशें आलोचन करतात वयल्यार तितलें कसो लायलें रे ताका तें जेवणाक म्हळ्यार पडलां बोवन मागीर तागेलें ताका कितून तुका गेल कितलें खर्च जालां की तितलें घेवका ना रांदपय तशी करूनच जा तूं एक 2 रांदे करून तुवें 150 रुपया कसलें केल्लें ना
तागेला मस्त पडला तागेल्या पडला कितलं म्हळ्यार मुकी नाही काय देव सांगता तुक्कू कितलं जाय तुगेल कितले खर्चाला आनी तितलें मान घेव का मनशान तो न्याय हो 2 मुक्काल चड दिले रे घेवचें ना तुका ना जाल्यार पळय उपाय ना कितलें दिलें घेवं का आसता ना तुमी तशें करूं ना ते सांगता तशी ती तो सांगता की परमात्मा मेले स्नेह पत्नी पुत्रा पची चड जावन कडेन स्वशरिरा पस चड प्रीत सुचीची भक्ती म्हणून घेता सामान्य मनशांताय गुणरूप स्वभाव तत्व गोतना तिले केन्ना आमकां तागेलो तूं प्रितेच्या साथ दिना की तशें आसतना परमात्मा भक्ती येवं जाल्यार तागेलें गुण रूप तत्व कोण वे ताजे खातीर जावन ते कुलंकुश आमगेले पुराणां सांगलां सांगिल तो सुदृढ भक्ती येता ताजेन प्रति एकल्यान परमात्मा महिमे तत्व रहस्य आशिल तसले अवताराची तागेले ताण अवतार ग्रहण करचो न्हू म्हणून केल्लें कारण कसं खातीर घेतलें परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम आनी कसले काही नाही आपणाले चढू ते यमय वय बाय परीक्षितान निमगूच आसा ते हें सकट तान तें पळय परीक्षित सांगता इथे एकदम राक्षसान तशी मारता रे देव पाप ते अमृत मताना तू तशीच तांणी हेल्प केलां चकड केलां ताका कितें मारलें रे आनी हांकां मात अमृत पळयलें अशें वांट भेद करता देव कितें तशें करता तो म्हणटा ना रे देवाल्या दोनी शक्ती सूच हांव सुचवतो एक निग्रह एक अनुग्रह म्हणटा चेडूडाक सांज चेडूडाक आवसू तो सांगता शिको म्हण स्तनपान करता व्हड चेडूडाक जेवण घालून बसयता ताणें जेवण दिल्यार 2 तापयता हाका मोगान पिवयता ताका तापयता जेवता समज तिका तागेले वयर द्वेशो आगेले वयर चड मोग न्हय 2 जाणांनी पोट भरून तांकां तृप्त जावका म्हणलेलें आशी तो जेवना म्हणलेलें करचें सांगिलां आयकना म्हणलेलें तशी दैत्याचो देव आसाची देवा आयकलें एकल्या निग्रह करका पडटा चांग बुदेच्याक ताका अनुग्रह करका पडटा तशी जावची वे देवा वांट भेद ना रे सर्वय एका लेखान म्हणटर आमकां समर्थ जाता आतां वायट बुद्धी करता चेडूडातले रे मारता आमकां कितें मारल्या बरें दिसता इथं मागीर लारण चोड सकल पडलें 50 वेळ सांगते चोळ नोका मागीर चडलें राप्पन देव सकल आनी चडलो म्हूण जाल्यार रे तूं कुळां घालून बंद करता म्हणटा पळय म्हळ्यार तो म्हणलें नच जवे न्हय जेवच्या बसतना ताका मान 4 इडली दिल्या आमा म्हाका 2 दिल्या सम खेळ आनी भूक वाडय 2 वयर 3 दिल्यार तुका पोट वायट जाता त्या दिनी तुका दिवचें जायना म्हाका बेजार दिसता म्हणून देवाकय तांकां शिक्षण करतना देवी महात्म्या सांगचें आसा देवीकय तांगेले वेरी तांकां वायट येवन निंदाकून भायर काडचो न्हू म्हूण शिवाय तो हावसुली प्रिती ती पूर हंत ताणें भोगिल्लें केल्लें पाप आनी चड करून नरकावचें नाका म्हणाल्यार तांकां काडचें म्हणटा देवान तशें तांकां काडचें तें म्हूण आमी अर्थ करून घेवपाक हें सकट आमकां शास्त्रां हांवें कळचें म्हूण तो सांगता तें अवतारा ग्रहण ताजें कारण कसलें इथे अवतार घेतलो हें सकट पुराण श्रवणा मूलक समजून घेवन तागेलो तो सुदृढ स्नेहरूपी भक्ती उद्भव जावन मुक्ती मार्ग सुलभ जाता ताजे खातीर कृष्णान गीतेच्या 4 अध्यायान सांगिल्लें जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न येते मामेति सोर्जुना म्हाका प्राप्त करता रे पुनर्जन्म ना म्हगेले जन्म कर्म लील आनी अवतारो आयकून घेया कसले घेतलो तो अवतारो कसं केल्लें म्हूण पळोवन घेया कोण तो तत्वान समजून घेता की हांव कसं केल्लें म्हूण ताका मारलें हाका मारलें न्हय इत्या मारलें न्हय मित्या मारलें म्हूण पळयल्यार कळटा नाका जालें करतना अन्याय करतना तशें म्हणून आतां तो सांगता मुखारी की वेदां भितर खंयच्यो ब्रह्म धर्म आमकां शक्ती रुपान दिसता की तीच शक्ती पुराणां भितर व्यक्ती रुपान दिसता देव जावन म्हणटा तें व्यक्ती रुपान आमकां गोचर जाता अर्थात ते अवतारा तत्व एकच वंदे तत्व अवताराचे म्हूण समजून घेवका भक्ताग्रेसर जावन चलो दैत्यकुल शिरोमणी प्रल्हादान गुरुकुलान दाखोवन अरमने येईल तावळी तेंच हाड निमगेलेलें तान म्हणे श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साक्यम आत्मनिवेदनम तान तुय ताण सुरेख श्रवण भक्ती सांगली श्रवणम मागीर श्रवण केल्लें कीर्तनम तोंडान म्हणचें स्मरणम तेन्ना देवाला उडकास येता पादसेवनम मागीर पादसेवन करची वय वय एक कामाक्षाक येता पळय अर्चनम मागीर अर्चना मागीर वंदनम मागीर दास्यम मागीर साक्यम मागीर आत्मनिवेदनम कंप्लीट स्टेप बाय स्टेप भक्ती मार्ग श्रवणम परिचित मोरू 7 दीस आसतना भागवत आयकला आमकां जाल्यार मोरू 7 दीस म्हणून सांगा न्ही म्हणून आणलीच
नैनतले बिल बरोच्या बसता सुरे आमी मोहन माल कोणाक कणकड कोणाक ह्या कोणाक इथं मोरचेच न्हू तांकां ताचे खातीर ते सांगता की तशी न्हय श्रवणम म्हळ्यार परिक्षितावरी जावक कत्संग केल्यार मागीर उद्धार जाता म्हूण निमगेल ताणें आनी कीर्तनम म्हळ्यार नारद सगळो दीस नारायण नारायण वय स्मरणम म्हळ्यार प्रल्हाद ध्रुव वय पादसेवन म्हळ्यार लक्ष्मी लक्ष्मी पशी लागच्यान कोणेय ना ಏನು ಧನ್ಯಳೋ ಲಕ್ಷ್ಮಿ ಇನ್ನೆಷ್ಟು ಮಾನ್ಯಳೋ ಸಾನುರಾಗದಿಂದ ಹರಿಯ ತಾನೇ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತೀಗಳು मस्त धन्यते वय अर्चने भितर प्रतो पुरा अर्चन करून तान सक्कट बुंयतील देखून घेतील बळे प्रतुलान भागवता येते वंदने भितर अक्रूरू कृष्ण आपोच्या गेलेलो तवळी ताणें कंसान पिटयलो न्हय वस म्हणून वच रे तो खंय रे वसुदेव पुत्र खंय रे म्हाका आत्तां कळ्ळें रे नारदान सांगलें सायबा 12 वर्साचे लोक कसं करता मागीर ताका आत्तां दिवशी मारता हाडता वचून थंय दाखोवन हांव पयला म्हण सांग नंदगोपाक पळय हाणें ताण मेळून केलां तें वसुदेवानान ताणें ताका निपोचो काम म्हाका नारदान सांगलें इतलें सकट तुगेलें राक्षस मारलें कोण म्हूण लागला रे म्हणून काड्डी घाली म्हळ्यार ताणें काड्डी घालेली तें म्हळ्यार गेले मरोवचो वेळ आयलो कुंभ भरलां बापाचें तेन्ना नारदान नारद म्हळें हें न्हय ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ गांठ घालतलो म्हणटा पडल्यार आमी न्हय बा प्रल्हादा ताणेंच भागवत शिकोवन हिरण्यकश्यप उद्धार करयलो 21 पिढी वय रामायण बरोवच्या वाल्मिकीक तितलें हें आशिल्लें ताणें बरेंच करयलें वय ताणें सांगिल्लें संक्षिप्त रामायण सुरेख मागीर ताणें तें व्हड करून बरोवच्याक ब्रह्मान ताका आशिर्वाद दिलो नारदान सांगिल्लें सांगनातिलें सर्वय तुगेलें स्मृती मेटलां आतां चलचें मुखार चलचें तशें रामायण चाल आसतना हांगा बरयतो स्व मुखारचें थंय तें नारदान केलेलें म्हणटा नारद तशें न्हय हांवें पिटयलो तो लेखता पण आतां वचुका फाल्गून मासाचे आतां एकादशी वचुका आतां हाडका ताका बरी खूश जाली परमात्मा पळोवच्या मेळटा म्हण अक्रूर व्हडलो बघतो धांवलो जायत जायत म्हणाल ताका सकट जन येद्रक येता जानमाक हाडता आनी मिगेल उग्रसेन न्हू तांगेलो म्हळ्यार ताका जेलां घालता शिकयता तांकां आनी तांची येद्राका तांगेले चेडूं मारतरी नंदगोपाकय कळटालें वसुदेवाकय कळटालें मुष्टीक चाणूर सकट तयार केल्या कोवले पिढा ते तयार केले मारली शिवाय सोणा कसं करता काय तो 12 वर्सांचो म्हाका पडा जायत ताण म्हणलें घालचें आमी सकट मस्त सकट योजन घालता रे कंसा फ्राया जाल्यार हरिचित्त मानतोरचे शिवाय नरचित्त चलना जायत हांव वता चमकल वचून सांजे जाल्या थंय पावतना एकादशीक थंय ते कोडक्यान दाखोवन दारकेक आनी येता असो गाये बांदून घालून कृष्ण आनी वो ताजे सुरेख रेव भितर तागेलें ಧ್ವಜಕ ವಜ್ರಾಂಕುಶ ರೇಖಾಂಕಿತವಾಗಿರುವ ಹರಿಯ ಪಾದಾಂಬುಜವ ಬಜಿಪಕೈ ತಸ್ಸಲ್ ತಿಕ್ ಚಿಹ್ನೆ ತಗೆಲೆ ಪಾಯ ಮುಳಾಂತ ಶಂಕ ಚಕ್ರ ಅಂತ ಚಿಹ್ನೆ ते चिन्ह पळयत रेवेंत थंय लढलो अयो देवा तूं म्हाका देव पळोवच्या मेळटा ಎಂದು ಕಾಂಬೇನೋ ನಂದ ಗೋಪನ ಕಂದ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದನಾ ಕಂದ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದನಾ ಮಂದರಾಚಲ ಧರ ಯದುಕುಲ ಚಂದ್ರಗುಣಗಣ ಸಾಂದ್ರನಾ ಎಂದು ಕಾಂಬೆನೋ ನಂದ ಗೋಪನ ಕಂದ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದನಾ ಕಂದ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದನಾ भारी चंद्रचकडे पदाऱ्यांनी पुरंदरदासातीन बरयला जाल्यार तशी लढलो तो तेन ती वंदन म्हळें तें तशी नमस्कार घालो थंय मागीर कृष्णान ताका बापा म्हणलें कसलो खूश जालो म्हळें ताका देवान म्हाका संबंद आसा म्हूण लेखलें क्रूर तितलो सांग तो वय वय तशें आसतना वंदन तागेलें दास म्हळ्यार आमगेलो हनुमंत वय वय कसलो वर जाय रे रामनिम गीता मस्त मी गेलें केलें न्ही तुवें कसं वर जाय कांय नाका देवा एकच वर देव का म्हाका प्रभो माझा एकच वर ध्यावा हनुमान सांगता प्रभो माझा एकच वर ध्यावा या चरणांचा ठाई माझा निश्चल भाव रहावा प्रभो माझा एकच वर ध्यावा तो कसं मागता
सूक्ष्म सूक्ष्मतम देह घेऊनी फिरे नावानी फिरे न गगनी स्थळी स्थळी पण राम कथेचा लाभ मला व्हावा प्रभो मज एकच वर द्यावा. तत्सल नमुन्याचे कहते भक्ती म्हणताना दास्य हनुमंत साक्य वो व्याम गेलो अर्जुन तान सांगचेस अर्जुननी हांव म्हळ्यार रे एकची नाण्या दोन भाग छे युधिष्ठरा तागेल खातीर हांव आमगेल खातीर तो हांगा मांस काडून दिता जाल्यार तयार. एश नारायणो कृष्ण फाल्गुनश्च नरम स्मृत नारायणं नरम चैव सत्वम एकम द्विद आकृतिम म्हणटा. आकृती मात्र इंगडचे सत्व एकच आहे कृष्ण आणि अर्जुन नरनारायण ते तशें आसतना तो सांगता की ते आणतो पुराणांतू ते रूप आमकां गोत्त जाता. ताजे कितें सांगता कसो म्हळ्यार कलियुगाचे कसले परमात्मा महिमे आमकां श्रवण करता भक्ती मार्गा साधन जाता. कसले म्हळ्यार ताजेन पुराण श्रवण सुलभ आनी अत्युत्तम मुक्ती मार्ग म्हणटा कलियुगाक. इत्याक म्हणटना कलियुगाचे एग्जॅक्ट दिसता आमगेले एग्जॅक्ट म्हळ्यार कसो म्हणटा आमगेले विशेष आनी सांगता कसो आसा आमकां तो सांगता कलियुगा भितर पुराण श्रवण सुलभ अत्युत्तम मार्ग इथे म्हळ्यार कलियुगाचे गाढ प्रभावान ज्यान सकड अल्पायुष्य एक आयुष्य उणें व्हडलो यागू यज्ञ 12 वर्स केलो 15 वर्स केलो 50 वर्स बांदल्यार न्हय फुडें चिंते 100 वर्स थंय बांदचे वय वय आतां 100 वर्स मेल्यार शोकनीय मरण नाही काय ते शोचनीय मरण खंय कच्ची बांदल्यो तितली काळ म्हणून कोणें वाचनाची. ताजे कितें कलियुगाचो प्रभाव दिता ज्यान अल्पायुष्य कलियुगान अल्प पुण्यफल उरल्यावर पुण्यफल येदेशिल्लें अल्प शारिरीक शक्ती आंगान तुवें ताकत ना उपासनी कर म्हळ्यार 2 दीस उपास केल्यार गेलो तो तांतूची अल्प बुद्धी सकड अल्प अल्प ज्ञान अल्प प्रज्ञा अल्प स्मरण शक्ती आतां सांगलें अनेक कडेन विसत पारलीचो उडकाच वर्रा वय वय आनी कपटी वंचको द्रोही आमगेले कलियुगाच्यान सकड प्रामुख्य लक्षणी तो सांगता. तत्सली आळशी कलहप्रिय लढाई म्हळ्यार पुरो भारी प्रिती आमगेले न्ही जाल्यार दुसऱ्याले जाल्यार पळय अशें राबून पळोवचें सोडवायनाची. गाये लढाय जातना तांणी सांगलें हांवें तूं गरुड पुराणांत जवळ ब्राह्मणा लढाय जातना राबून चंदाय पळयतलो नरकां वता म्हळें पळोवचें ना कोणा लढाय जाता जाल्यार सोडाचें पळोवक. हें बेस्कातेन मारत जाल्यार राबून मोबायलार काण पळोवचे शिवाय ते बेस्कातेन मारतले कोणूय लागीं वचनाचे हांगा मोबायल काडटाचे. हें इतकें जावन जाता म्हळ्यार दोळे रगत ना तें बरें जालां सिनेमाक पुराय मारल्यान पळोवन चेडू वाताय. ताका सांगता की आलसी कलहप्रियरू अदृष्टहीन मस्त आमकां आनी सदा क्षोभेಯಿಂದ ಕೂಡಿದರು काय न्ही काय तोंड केन्नाय आड पळयलें आसत केन्नाय पळयलें कशेंच गो केचय बिणे कसं म्हणटा ಒಟ್ಟೆ ಅಚೀಚಿ ಅಸ್ತಚಿ ಗಮ್ಮತ್ತ ಇರ್ನ ಕೆದ್ನಾಂಕೈ आणि ಅದಲ್ಲದೆ कसले ಯಾವುದನ್ನು कंचेयक वस्तू सावधान जावन अध्ययन पठन श्रवण करची ताळमेनातील ताळमेना हांग 4 गंटे करता म्हळ्यार हांग 1.5 गंटे भितर कोण येना राव मात्र तसल अवस्था सांगता सावधान जावन अध्ययन पठन श्रवण करची ताळमेनातील अवकाशूय ना परिस्थिती ना आयकुच्या गीत घर करते कोण किरा करून वता ताका च्या करून दी काप करून दी येतना वतर तो ते जेवणाक राखता ताका पळयलें ना तो बिश्टायता ही वेळ कोण आयल्यार तें पुरो आसा म्हणटा तें पुरें पळोवपा पडटा बायल मनशांक सकट जाणांकय मागीर ताका सांगता तो की अवकाश ना परिस्थिती ना अनानुकूलत तसल मनुष्यांक हे पुराण श्रद्धेन भक्तीन विश्वासान श्रवण केल्यार ಕಲಿಪ್ರಭಾವ ಸಂಕುಚಿತ जाता ಉಲ್ಟಾ आणि ಪುಣ್ಯ ಲೋಕಗಳನ್ನು ಹೊಂದುವುದರಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನಲ್ಲಿ ದೃಢ ಸುದೃಢ ಸ್ನೇಹರೂಪಿ ಭಕ್ತಿ ಪ್ರಾಪ್ತಿ जावच्या भितर समस्त पाप नाश जावच्या भितर बिलकुल संशय ना म्हणट पुराण श्रवणान चित्त शुद्धी जाता सुरेख मन सात्वत्तर पळय गिरकडे एक तुमने जिवा सुखोवचें जिके वेळ पुणी तशें कंटिन्युअस आमी वाद्यार केल्यार कसं जाय कसो की आनंद हें एक पळय नाटका मूलक जवळ सिनेमा मूलक जवळ यक्षगाना मूलक ताळमद्दळे मूलक बुक्का मूलक चित्रकले मूलक
कितलीची माध्यमा मूलक सिनेमा हे ते आमकां इतली सकड देवान सांगिल्लें जाल्यार आनी खंय पळोवं का वापस पळयतना तो संत तुकारामांनी 50 वर्सां केल्यार वापस पळोवचें संत पुरंदरदास वापस पळोवचें तशी रोडचें बैसून आमगेले चेडवांनी आंगार काडून हांगा सोडोवचो बतलो जातात म्हण हांगेन चोर जाता नांव दाखयतना रडता काय आमी सिनेमा तुका कोण पार्ट घाला म्हणून तसलें आमगेलें वचता तितलें एक हे वपास पळोवत तसलें तितलें एक तांती लील आसा देवाली तितलें एक ताका एक एट्रॅक्ट शक्ती आसा देवान कितलेय वेळ दाखयलें वापस पळोवचें जाता ही शिखर सिनेमा पळय जालें 100 म्हूण भितर ताका सगळी एक प्रायजांनी मेळ्ळें 100 कोणा जाय जालें कसं तूं मारा मारन हें चोडलें हें तशें न्ही आतां हें तुमी आयकनातिल्लें आयकलां रामायण आयकनातिल्लें आयकलां महाभारत आयकना आयक आनी कितें सांगलें आयकता तुमी वपास पाय सांगलें तें सांगल्यार आयकत इथं म्हळ्यार ताजे गोडी विंगड लागले आमकां म्हणून सांगता पुराण श्रद्धेंद भक्तींद विश्वासान श्रवण केल्यार कलिप्रभाव संकुच जावन पुण्य श्लोका वच्चान तो परमात्मा सुदृढ स्नेहरूपी भक्ती प्राप्ती जावतात समस्त पाप नाश जावतात कसलोय संशय ना पुराण श्रवणान चित्त शुद्धी जावन जन चांग जीवन नडसिता मागीर मुखार असं गो नाक गो शास्त्रां सांगलां आमकां तशें आमी करचें नाका सगळीं तो करो ताजे कर्म तो गावो आमी करचें नाका म्हूण तूं मातशें वता करना आमी ताण केला ताका तशें शिकोया म्हणात नाका नाका बैल बसला म्हणून ऐकलो तो पळयतलो तागेल्या का सांगुया हें आमगेलें तोंडार येवचें सुरू जाता पळय तेन्ना लेखूक ताका तशें देव देव म्हूण बसल्यार जायना आक्का चमचम शिकोवका म्हळ्यार गेले तुमचें तुगेलें आतां घेवचें तुका साथ दिना म्हणून सांगता चित्त शुद्धी जावन व्हडलें जीवन ನಡೆಸಲು उत्तम आचार विचारान ಕೂಡಿ ಸುಖ ಶಾಂತಿಯನಿ ನೆಮ್ಮದಿ ಪಾವಚಾಕ ಸಾಧ್ಯ जाल्लो मार्ग ಅರಿತುಕೊಳ್ಳುವಂತೆ ಆಗುತ್ತದೆ ಯಾಕೆ ವೇದವ್ಯಾಸನ म्हळ्यार समजून घे रे ताळून घे रे चिकी ताळून घे युधिष्ठिरा ताणें सवलें म्हणू का तूं केलें हांवें म्हूण तुका निमगे कोणीय तुका सवतना तुका कोणीय तूं अशें केलें तूं सम न्हय म्हणटना तुका निमगी तूं केलां हांवें ना जाल्यार सोडी केलां वय जाल्यार सॉरी म्हणा पश्चाताप पाव आनी मुखार करूं नका कळ्ळें करय न्ही म्हूण जाल्यार कसलें कोणय दिल्लो वस्तू आमी घेयनी जाल्यार रे कोणाले व्हरता रे तो तागेले खबर व्हरता तांचो बील ताकाच तूं वापस तूं केलेलें कर्म खाता तें म्हणचें नाका आमगेलें तपा फल उणी जाता तो खाताचीच कोण केला की मात्यार वतीन पायार देंवताची आमी जाप वापस दिवन आमगेलें जपा फल उणी करचें नाका खाता तें म्हणून ना म्हणून सो आमी सांगताचे तशें म्हणू काय तांगेलें कर्मा फल पुराय जाणांक खावचें आसा आमी न्हू तो बशा चडसून घेवया कसं की पुरवां केलेलें आमी खाता कितकें म्हूण लेखचें जवळ तो मुखारीक वांटून दवरता म्हूण लेखचें न्ही आमी न्हू तो बशें तशें सांगता शांती नेಮ್ಮदीन आशा जाता आध्यात्मीक विचार श्रवण मनन आनी ध्यानान आमी अध्यात्मक प्रगती म्हणटात जेका वैरवच्या सादी सुचाचा जाता कच्ची गंगा यमुना गोदावरी आदी न्हंय आमकां आहार बट्टे बरें म्हणटा पळय आमगेलें हें सकट दिवन भरतखंडा पोशण करतकी तशींच आमगेलीं वेद पुराण आमकां अध्यात्मीक जावन पुश्टी करता अध्यात्मीक जावन पुश्टी केलेलें तवळी कोणूय तुका कसलेंय म्हणो इन्सल्ट करप बडगो थंय म्हणो आमी न्हू बस आमी केलां हांवें कर न्ही एक न्ही दीस कळटलें म्हणटा आमी न्हू बसता न्हय बरें तूं तशें म्हळ्यार खंय वय बाय निमगोचे गती ना म्हणल्यार एक दीस कळ्ळी जाल्यार आमकां नश्ट ना तूं करय न्ही केन्ना की चिक्की जाल्यार केलां जाल्यार सॉरी म्हणका कोणूय आसता चूक जाली म्हगेली तुका मन दुखलें जाल्यार चूक जाली हांव त्या अर्थान सांगनी म्हूण की सगळीं सांगचें ताका आनी म्हणा बरें कश्ट जाता एक दिसान 4,000 कोणाले पांय धर म्हळ्यार धरनात पांय धर रे म्हळ्यार ताण म्हगेले पांय धरले मान हांव धरता थंय आनी एक चेडा म्हळ्यार पांय धर रे ताण सॉरी म्हणका मागीर धरता कसो जालें सॉरी म्हणका अशी पांय धरना खंय म्हळ्यार चेडू बँडेज आनी आतां थोडी बायल मनशां अयो ते चलयांक करून पांय दवरूनच गो लक्ष्मी स्वरूप तें तांणी म्हाका सैनान मागीर लक्ष्मी स्वरूप म्हळ्यार कोणाक मालगड्या पांय दवरून हांवें कसो लक्ष्मी स्वरूप पांय पडून हांव कोणाक मालगड्यांक ना खंय मस्त कडेन आसता आमकां गोतना तें तशें आसतना तें सांगता आमगेले वेद पुराणांत आमगेले अध्यात्मीक पुश्टी जावच्या उद्धार जावच्या मार्ग जाता आमगेले संस्कृतीचे ताई बेरू म्हळ्यार मेन रूट आसुचें शास्त्र आनी पुराणां भितर ताजें हें आयकूं का वाचूं का श्रवण कोरका सांगका हें चार्य कोरका आमगेलें पुराण तांचो धर्मतत्व कुलंकूश जावन सांगलां वय आनी ताजें श्रवण मनन अध्ययन अध्यापनान आमी खंडीत जावन उद्धार जाताची पूण सांगता म्हळ्यार पुराणां श्रवणाक कलिप्रभाव निर्मूल करचे महाशक्ती खाली श्रवणाक म्हणटना सर्व वेद पुराणाचे हेंच
सारच धर्म म्हणता आज मी कितल्या राबोया रे वेदव्यासा बादरायण गोविंदा श्रीनिवासा वेंकटरमण गोविंदा श्रीकृष्ण परमात्मा की श्रीकृष्ण परमात्मा की श्रीकृष्ण परमात्मा की श्रीकृष्ण अर्पणमस्तु.